नमस्कार मित्रांनो, धनगरी कला जीवन या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं अगदी मन भरून स्वागत बरं का मित्रांनो. तर आज मी मेंढराला चारा पाहायला गेलतो बरं का. सकाळ सकाळी आप्पानी बाबानी आणि सत्तरनी तिथंच वाडीच्या कडेला मेंढराला खायला होतं पातीचं रान. आता जवळजवळ म्हणायचं एक 15 दिवस झाले मित्रांनो, आम्हाला भरपूर खायला गावतंय बरं का. मेंढरांना चांगलं बरं चाललंय, नाही काय अडचण. जरा थोडासा दुपारी आरामसुद्धा होतोय आणि ऊन वाढल्यामुळं थोडे तास 2 तास मेंढरं बसतीत आहे. आणि बसतीत आहे त्याचं कारण असं आहे की मित्रांनो, मेंढराला खाया गावतंय बरं का. तर सकाळ धरणं अगदी मी 8 वाजल्यापासून चारा बघतोय बरं का. 1-2 वावरं गावली तर 2 दिवसाचं खायला काय अडचण नाही. आता निघालोय हळूहळू डिगी वाड्यावर. तर वाड्यावर जाऊन मस्तपैकी सुंदर असं अनुसाने आता जेवण बनवलं असेल, पण आत्ताच इतक्यात फोन आला होता. मी बाकीचं सगळं आवरून बसली. आज रेसिपी बनवायची म्हटली. ठीक आहे म्हटलं, रेसिपी बनवू आपण. आता कोणाकोण रस्ता आहे. हां, तर डिगी आपण निघालोय मित्रांनो आपल्या वाड्याच्या दिशेने. आणि ह्या ठिकाणी केळीचा पाला मोठा बाग आहे बरं का. आणि सुंदर अशी गार सावली केळीला आहे. केळीला मोठमोठाला घड लागली, ते अजून कच्ची केळी आहेत. तर आपले जे प्रेक्षक आहेत मित्रांनो, केळी बागायतदार, त्यांना खरंच मनापासून धन्यवाद बरं का. केळीच्या सावलीला जर बसलं ना तर उठूशीच वाटत नाही. आम्ही थोडा वेळ बसलो होतो. तर बघा या ठिकाणी केळीच्या बाग आहे. आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे सांगायचं काय राहिलं की बाबा, केळीचं केळ आहे ना, मी आल्या आयुष्यात कधी तोडून खाल्लं नाही बरं का. पिकलेले केळ पण ते मला कधी भेटलंच नाही. अशा भरपूर पिकायच्या टायमाला, तोडायच्या टायमाला केळीच्या कडेला असतो. भरपूर ठिकाणी झाले, पण पिकलेलं केळ मी कधीच तोडून खाल्लं नाही केळीचं. आलोय आता वाडीच्या जवळ, 5 मिनिटात पोचेल, 10 मिनिटात. तिकून येता येता मित्रांनो मेंढरं गावली वाटत बरं का. हो का, या ठिकाणी मेंढरं चालली ते सत्तर बाबा आप्पा जेवून खाऊन गडी निघाली ते मोरं. आणि मी चाललोय आता बिराडाव. मला टायमिंग झाला 11:30 वाजले पार. जेवणार मी आणि आपल्या मेंढराकडे निघून जाणार. अखेर वावरात येऊन ठेपलो आपल्या बिराडाव. गडी गेला पाहिजे जेवून काकू. बघा मग काय बरं या जमतंय. आता काम आवरलंय, धुणं भांडी राहिले, ते स्वयंपाक पाणी झालाय, गुढी पाणी पाजायच्यात. आता म्हणलं डोकं इसराव, फुकून लिहावं हे करावं. उशीर झाला ती सकाळी जीवन जायचे होते म्हणून स्वयंपाक केला गडबडी. त्यामुळे काय केस इसरायला भेटली नाही. तर आता येळ भेटलाय. आता मस्त इथरून घ्यायचं. तर येत्यान कुणाक बघायला गेले तर बघून येते. इथं रुक्मान 2 जणी बसलो डोकं इचरायला. रेसिपी बनवायची होती ढुबळी मिरचीची, शिमला मिरचीची. तर काही हे नव्हतं, घरी गेल्या तर बघायला ते काय आलं नाहीत. मग आपलं साधं सोपं चिरून शिमला मिरची बनवली आपण. तर कालवण हे झालं, भाकरी भात. आणि तिथं माग पळतय मातीत, आणि का काय गावण ते तोंडात घालायचंय. आता येत्यान जीवन जात्यान मग मेंढराचं. आता हे तर गेले तर जीवन तिघं बी मेंढरा हालून. आलो आलो लगा निहार बसलाय सावलीला. आयो बसलो. बघा रुक्मा काय ग, आरशात बाळ बघताय ती. होय चल मला वाट जेवाय गाडी आधी. वाढत ना मग मेंढर लांब गेली खाली. मेंढरा गेली मग काय खाली गेले ते आपण त्यांनी नेली मेंढर. मला लय उशीर झाला. काय करावं केलं? हा गावलं गावलंय 2 दिवसाचं. हा हाय आता 2 दिवस नाही का, 8 दिवस इथं बसतील तळाव. उद्या मग ये म्हणला तिकडे. लांब गेलतो गावाच्या पडेल पार.
त्या म्हातारीचं दुनं बी चाललं तुला. मग काय पाणी चालू आहे तर टाकायचं पटापटा धुवून आणि कशाला लाईट आहे 5 वाजेपर्यंत. वाडा उठायचा का बसायचा आहे? काय या खालच्या वावरात टाकायचं ते नाही तर. त्या वड्याच्या पडेल वावर आहे का ते वांग्याच्या कडे काय माहिती. ठीक आहे नाही खालच्या वाट्याने गेला का पडेलच्या बाजूलाच वाट्याच्या पडेल आहे वांगी इथं कडेला डागराटाच्या कडेला मोठं पातीचं वावर आहे तिथं टाका. एकदम की आरसा आरसा पाहिजे तर आरसा. निसी ओढून किती पोर. ए बाई बाई काय ग रुखो ए रुखा रुका काय गाव तीच घेत आहे. हा बघ बाई ए हा काय तुला खायला लागतं काय बी कशी खाते पेढा खायचा गुलाबजाम खायचं लाडू खायचं हा तोंडात घालून ती घालायची. नाही बाबा खेळायला जायचंय तिला. चल लाव झटकीने कुकून मला वाडवडे आणि लय मिनिट लांब जातील परत झालं लांब गेली की मग काय सगळं कुठताना होय ए फुली ती आणि तुम्हालाच वाढते तुला बरं कुठं टाकला. मस्त तुमचं चाललंय लिंबुनीच्या सावलीला बसून हा मग काय लिंबुनीच्या बागेतच आता 2-4 दिवस झालं वाडा बसलाय तुम्हाला आता उन्हाची जरा सावली बरी खायचे आता बिराडाने उचलाय लागते. इळकुणाक गेलेला शेळू दिवस हे निसता तुम्हाला मेंढरावाल्याला जाय ना बरं आम्हाला पुरता पुराणा दिवस जाय ना बाबू. आता आम्हाला 12 तर वाजल्या 11:30 वाजले असेल. आता धुणं गुढी भांडी वाजल्या 2 2 वाजले आवरायची सुरुवात. परत गोड्या घालायचं हा, मग काय आणि परत तिथं नेऊन टाकायला किती वाजायच्या 4-5 वाजते ते जायसपर्यंत. झालं परत आली मेंढर जवळ की करा चहा करा पाणी पाणी लावणी बघोस तर 6 वाजल्या. मग आहे तुम्हाला वाटतंय मग बायांना सुखी बरं बायांना सुख नाही. लय अवघड आहे सगळ्याच बाबा मेंढर पाळायचे म्हणजे काय असंच असं बसायला नाही ना उठायला नाही काय नाही. हा बस आणि त्याशिवाय बारकी पोरगी बी माग आणि येतं बघ अयो याची तारा ते आलं उन्हात आलं तानात. तोंडात न घालू मला जेवाय वाढती गुढीने पाणी पाजायचे ते तुम्ही जेवताय तर मी गुढी पाणी पाजून येते. चालते मला वाढून जा त्या घातलंच तोंडात लगेच काय मस्त नटापटा करते जाऊन. मग नग करायला माझ्या जीवाला हा लावायला काय येत नाटाफटा येईन. बघ आमची ओरबी लिहिली माझी कुंकू काय कुंकू लिहिली का तू वाक 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 ऐ तर म्हणलं आता आधी काम उरकायची आधी कुंकू लिहून घ्यावं. मग काय चला काय कालवण केलं या शिमला मिरची वाईट सुकट टाकून होय आणि भाकर चपाती का भाकर बाजरीच्या भाकरी मस्त कांदा बी काही चिरून दे मस्त पैकी चै 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 भाजलं काय रे मग काय गरम गरम कालवाने आहो.
तर मित्रांनो, या लिंबुनीच्या झाडाखाली सुंदर असा आपण आता जेवाय बसतोय बरं का. तर अनुसाने डबोळी मिरची बनवली आहे. डबोळी मिरची आणि बाजरीची भाकर मस्तपैकी जेवायचे. हात धुतो आता. बाई ए बाई ए बाई बाई ए बाई येड्यावानी करू नको. पाणी प्यायचंय काय? काय माहिती मागाशी पाजले ना त्याला. अगे बाये बाये ए वर डोक्या होतं का डोक्या? ए नका बुजून बसन. बर बाबा नाही. चालवून कसं बनलंय काय माहिती आता. चालवण्याचं काय ना करायचं लागा. दिसतंय की आता हे कसं जेवायचं. मी माझ्या मोर येऊन बसली. तिला तिकडं मांडा कुत्रा हाणा तिला. हाड तो मी उठ. आता इथं तो मी जागेवर बसतो. भाकरीला वाईट जाळ ग लागला ती वाईट डागाले तर भाकरी. असंच कांदा चिर मला एक. आणि ती तेवढी पपई आहे चिर की खावा. पण दोघं डागा दोघं तिघं म्हातारी लावायची थोडीशी देऊ. तर मित्रांनो, सुंदर असं जेवण बरं का. आता वाजलेत आहे 12. तर 12 वाजता जेवण चाललंय आपलं. ही सकाळची न्यारी बरं का. सकाळी चहा पिऊन गेलो होतो मी. रान पाहिला, रान बघून आलो आणि आता जेवतोय. कारण या लक्ष्मीसाठी या मेंढरासाठी मित्रांनो रानवून फिरावं लागतं. जीवाचं रान आणि रक्ताचं पाणी करल तरच ही लक्ष्मी आहे. नाही तर ही लक्ष्मी कोणाचं बी काम नाही मित्रांनो. बघावं लागतं. सकाळचं जाऊन चारावं लागतं, भरावं लागतं. तेव्हा ती लक्ष्मी आपल्याला 2 रुपये देते. बिना कष्टाची मेंढर वळणं नाही. गोड्यांना बारली मांडून येते तुम्ही हायतो रा. ते पपई चिरते का? आली मग घरची राय. या तांब्या भरून दे ना. आली की लगेच जाणार आहे का मी. बरं या 1-5 मिनिटात जाणार घरी आली. हा या. अरे काट टोचला काय लिंबुनीचा. अरे देवा बारली. बादली भरून चालवली होती का. त्या बादलीत पाणीच नाही अर्धी. भरून नाही की म्हणजे ताना होतील त्यांचं. केंडातून ह्यात पाणी आपल्याला प्यायला तवर. ह्याला टाकले कर भाकर. त्याला टाकले. बाई काय ग? अरे काटा काटा आणि ना. आता काय करू तिला. तिला जाग्यावर बसवायला त्याला काय करू मी तरी. ती वर उठली वर काटा टोचतो या रडती या. बस नीट बस इथं जागेवर. त्याला झोप नाही काय नाही. झोपत नाही ना. चल जातो मम्मी गेली. पेली का पाणी गुड्याने? पिली थोडी थोडी. होय बर. मला वाढ भात व्हायचं वाढ आणि भातून दूध दे. पपई कुठून आणली होती? होती मामांनी काल पाळल्या होत्या. होय उडी पाणी पाजून आली व्हायचं. म्हणलं कसं आहे पाणी पाजली की म्हणजे चरते ना गडी. हा मग काय उन्हाची चरती तर वाढ. भाताने केला होता व्हायचं मिरची. भात झालं. दूध दे. दूध तापाय ठेवलं होतं गरम गरमच. आयला गरम गरम उन्हाचं लय बाबा. पण दुधानं भाताशिवाय पोट भरते का इडी. दुधून भात असल्या
मित्रांनो, सुकट घालून अनुसाने ढबुळी मिरची बनवली होती. ढबुळी मिरची खाल्ली, बाजरीची भाकर आणि आता दुधू आणि भात. आखी सगळं चिरताना यायची म्हणलं हा हा हा. म्हणून ही काय अशी चिरली मी. अगं अशी पपई निघती. लागला एकच नंबर आहे बाबा. तर बारीक बारीक ह्या फुडी करते त्या, बारीकच करते ना. म्हणजे खाता येतील अशा. त्यात अशा यायच्या नाही तर खायला. हा तशा. आता कसं या जमतंय आता. पपई बी लय आरोग्याला चांगली असते बरं का, डोळ्याला याला ते आता खाता येणार नाही तर जमतंय. जमेल त्याच्यामुळे तर घेतलं होतं. भाताला जरा साखर पाहिजे होती ना. काय म्हणली? पपई खायला. बर बर, खा खा खा. पपई टेस्ट आहे, गोड आहे का? लय भारी. बघ आता एक नंबर. घे 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 खा. तर मी बी घेतो. आताच जेवलो बाबा पोगोस तर. हा लांडग्यावानी खायचे. लांडग्यावानी खायचे. जोरात आहे गुळमट. काय म्हणले? खायासारखे पाकळे. ते दे मला. लांडग्या का तर झाल्या मग तर मित्रांनो, रानमेवा रानात. रानातला रानमेवा म्हटलं का नाही, झाडाची तोडून खायचं म्हणजे भाग्य लागतं त्याला. ताज ताज एखाद घेऊन तर कोणी बी खातं, पण फ्रेश माल झाडाचा तोडून लय गुळमट आहे लागा. चल गाड्या, मेंढराचा फोन यायला लागला, मला जावं लागेल.